खूप जणांना प्रश्न पडतो, घर घ्यावे की इन्व्हेस्टमेंट करावी. याचं कारण असं आहे, सध्या एक खूप ट्रेंड आहे का घर घेऊ नका, त्याच्याऐवजी इन्व्हेस्टमेंट करा, इन्व्हेस्टमेंट केल्याचे फायदे खूप आहे. नक्कीच इन्व्हेस्टमेंटचे फायदे खूप आहे, परंतु मिडल क्लास मध्ये काय होतं, मी स्वतः मिडल क्लास फॅमिली मधून आलेलो आहे, तर मिडल क्लास मध्ये अचानक गरजा खूप येत असतात. जसे कोणाचे आधार पण येतं, अचानक गरजा येतात, काही अचानक कोणाचा अपघात होतो, अचानक कुठे शाळेचे पैसे लागतात, अचानक कुठेतरी घर दुरुस्ती निघती. तर अशा वेळेस काय होतं, आपला असलेला पोर्टफोलिओ काय मोडत राहतो आणि आपला पोर्टफोलिओ मोठा कधी बनतच नाही. मग अशा वेळेस काय, जर तेच तुम्ही जर घर घेतलेलं असेल तर तुम्ही EMI तर रेग्युलर भरताय, तुम्हाला तो भरणाच आहे, त्याच्यामुळे तो कंपल्सरी भरला जातो आणि तुमचं घर स्वतःचं होतं. आणि जोपर्यंत स्वतःचं घर होत नाही तोपर्यंत माणूस स्थिर होत नाही. त्याच्यामुळे मी म्हणतो का प्रथम आपलं जर वडिलोपार्जित घर नसेल, आपलं स्वतःचं जुनं कोणतं घर नसेल, तर घर घ्यायला पहिल्यांदा प्राधान्य दिला पाहिजे आणि त्यानंतरच इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून हा निर्णय खूप जणांना चुकीचा वाटतो, पण यामुळे आपल्याला स्वतःला स्थिरता येते. त्याच्यामुळे प्रथम घर घेतलं पाहिजे आणि नंतरच इन्व्हेस्टमेंटचा विचार केला पाहिजे. धन्यवाद. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.